गहू आहे. गहू 2189 गहू आहे. कसं असतंय, पूर्ण रासायनिक शेती वाटोळं करणार, आपलं नुकसान करणार आणि उत्पादन कमी देणार, खर्च वाढवणार, रोगकिडी वाढवणार. एकदम रासायनिक बंद करायचं नाही. मी मध्ये अजून व्हिडिओ टाकणारच आहे, कुठल्या कुठल्या रासायनिक जैविकला काय काय खाद्य लागते. परंतु मध्येच एक जैविक विषयाचं शेतीचं एक उदाहरण तुम्हाला दाखवायचं आहे. जैविक काय करतंय. 2189 गहू गुडघ्यात का असतो हे बघा, हे माझ्या छातीला लागायला आहे. हे बघा, ही गहू आहे 2189. हा प्लॉट आहे. मग जीवाणू संवर्धन ह्याच्यात वापरावं लागतं आणि ते जीवाणू संवर्धन मी तयार केले आहेत. त्याचं नाव मी शिवामृत ठेवलं. शिवामृत ते तुम्ही जमिनीला वापरलं तर रासायनिक खतची उपयुक्तता वाढणार आहे, उचलण्याची क्रिया वाढणार आहे. ते खत उचललं पाहिजे, ते खत पचलं पाहिजे, त्याच्यावर जमिनी वाढ झाली पाहिजे, पिकाची वाढ झाली पाहिजे. ही लुंबी, या लुंबीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 48 50 गहू आहेत. आणि असा हा प्लॉट आहे. भरपूर चांगला प्लॉट आहे, उंच आहे आणि दाट आहे, फुटवा आहे. त्याचं कारण जीवाणू शेतीचं त्याला टेकन द्यायचं आहे. भले आपण रासायनिक एकदम नाही बंद करायचं, थोडं थोडं बंद करूया. याचं जसं 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 जीवाणू जमिनीत वाढतील आणि ते कसं खातील, ते पीक कसं खाईल, किती खाईल आणि किती देईल, याचं एक उदाहरण आहे. एक 2 एकराचा प्लॉट आहे. किती होईल? 40 क्विंटल. मग खर्च कमी, रोगराई कमी, फवारण्या कमी, खतं कमी आणि आपण म्हणून जीवाणूकडे वळा. सेंद्रिय लवकर लागू होत नाही, पण जीवाणू लगेच लागू होतात. हा तुम्हाला मुद्दाम एक डेमो प्लॉट दाखवत आहे. त्याला काय केलं आहे, पेरणीबरोबर एक DAP दिलं आहे, नंतर एक युरिया टाकला आहे, पण एक जैविक दिलं आहे. नंतर फुटवा भरपूर. ते जे दिलं आहे, जे काही जमिनीत आहे